प्रेज द लॉर्ड. तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण चिकन पॉपकॉर्न ही रेसिपी बघणार आहोत. तर चला मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण पाहूया. तर या ठिकाणी चिकन पॉपकॉर्नसाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो बोनलेस चिकन, अद्रक लसणाची पेस्ट, रेड चिली पावडर, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, शेजवान चटणी, व्हिनेगर व एक अंडं आणि चवीनुसार मीठ आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्धा किलो बोनलेस चिकन आहे. तर आता याच्यामध्ये आपण साधारणतः 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट आपण घेणार आहोत. साधारणतः 1 चमचा आपण या ठिकाणी अद्रक लसणाची पेस्ट घेतली. तसंच या ठिकाणी साधारणतः 2 चमचे आपण रेड चिली सॉस घेणार आहोत व 2 चमचे आपण ग्रीन चिली सॉस घेणार आहोत. तसेच आपण यामध्ये 1 चमचा सोया सॉस घेणार आहोत व तसेच आपण यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घेणार आहोत. तर चमचेचं माप तुम्ही पाहू शकता. तर या मापाने आपल्याला घ्यायचं आहे. तसंच यामध्ये आपण 2 चमचे शेजवान चटणी देखील घेणार आहोत व 1 चमचा रेड चिली पावडर म्हणजेच लाल चटणी आपण या ठिकाणी घेणार आहोत व तसेच आपण 1 अंडं फेटलेलं आहे. तर त्यामधला अर्धा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. तर हे गावरान अंडं आहे त्यामुळे पिवळा कलर आहे याचा. व आपण साधारणतः 2 चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे व चवीनुसार मीठ या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. तसंच खायचा रंग आपण या ठिकाणी साधारणतः चिमूटभर रंग घेतलेला आहे. तर आता आपण हे सगळं एकत्रित मिश्रण करूया. आपण छान याला मॅरिनेट करून घेणार आहोत आपण या सगळ्या वस्तूने. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपलं मॅरिनेट झालेलं आहे. तर साधारणतः आपण अर्धा तास याला मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत. तर आता याच्यासाठी दुसरी कृती आहे. या ठिकाणी 4 चमचा या मापाने मैदा घेतलेला आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, तसंच रेड चिली पावडर आणि मीठ घेतलेलं आहे. तुम्ही ॲडिशनल गार्लिक, जिंजर पावडर, ऑनियन पावडर तुम्ही टाकू शकता. तर आता हे मिश्रण आपण एकत्रित करणार आहोत आणि आता आपण पुढची कृती बघणार आहोत. तर छान मिश्रण एकत्रित करून घेऊया. तर या ठिकाणी आपलं मॅरिनेट झालेलं चिकन. तर आता आपण याच्यातले एक पीसेस आपण प्रथमतः एक असे पीस आपण या मिश्रणामध्ये घेणार आहोत. कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपल्याला एक पीस सेपरेट आपल्याला ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता हे जे पीसेस आहेत आपण याला या पिठामध्ये कोट करून घेणार आहोत. तर ही पहिली स्टेप आहे. तर आपल्याला हलक्या हाताने हे कोट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पीठ पूर्णपणे आपल्याला झटकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला ते पीसेस काढून घ्यायचे आहेत. तर काही सेकंदच आपण याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत. त्यानंतर परत एकदा दुसरी प्रोसेस आपण करणार आहोत की या पीसेसना आपल्याला पुन्हा या मिश्रणामध्ये घ्यायचं आहे काढून. तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आणि पुन्हा त्याला जड हाताने आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुम्ही ते सर्व चिकनच्या पीसेसला हे मिश्रण लागलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता. तर आता आपण काय करणार आहोत, तर हे जे एक्स्ट्रा पीठ लागलेलं आहे ते आपण टॅप करून घेणार आहोत. म्हणजे त्याचा जो एक्स्ट्रा पीठ आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पीसेस गोळा केलेले आहे. तर आता आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे. तर आता आपण एक पीसेस हे त्या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की तेल छान गरम झालेलं आहे. तर या ठिकाणी आपले पीसेस आपण या तेलामध्ये सोडून घेऊयात. आपण एक पीस याच्यामध्ये टाकणार आहोत. अजिबात घाबरण्याची गरज नाही. हे पीसेस एकमेकांना चिटकत नाहीत किंवा काही नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की KFC स्टाईल पॉपकॉर्न, चिकन पॉपकॉर्नचा स्ट्रक्चरला आलेला आहे. तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे छान हे एकदम कुरकुरीत झाले होते. तर या ठिकाणी ही पहिली बॅच आपली तयार झाली. तर या ठिकाणी सेकंड बॅच आपण उरलेले पीसेस होते ते आपण फ्राय करून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी ही रेसिपी पूर्ण झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे ही रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर मस्त मेयोनीजसोबत आपण ही रेसिपीचा आनंद घेऊया. तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे हे कुरकुरीत झालेलं आहे. तर या ठिकाणी आपली पूर्ण रेसिपी तयार झाली आहे. खूप टेस्टी झालं होतं. तर नक्कीच आशा करतो की तुम्हाला रेसिपी आवडली आहे. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.